व्हेरी गुड मॉर्निंग. आजवर रविवार दिनांक 29 जून 2025. आज आपण चाललोय किल्ले अजिंक्यतारा या ठिकाणी. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. पावसाचं तर खूप वातावरण आहे. आता बघूया, भेटू आपण. पूर्ण हा रोड डाव्या साईडला कोडवली जातो ना रे. पाऊस आलेला आहे. पावसाने स्वागत केलं आपलं. इथूनच अजिंक्यताराच्या पायथ्यापासूनच स्वागत केलेलं पावसाने. या रोडला सकाळची बऱ्यापैकी मॉर्निंग वॉकला येतात ना लोक. मला वाटतं असं सगळा रोड कम्प्लीट झाला ना रे वरपर्यंत. अच्छा, पाऊस जोरात स्वागत झाले. हा आहे अजिंक्यतारा किल्ला. हे आहे सातारा. मला वाटतं पोरं अकॅडमीची मुलं रनिंगला येतात नाही तर. हा पॅच खराब आहे थोडा. ठीक आहे, पण आपली गाडी स्ट्रॉंग आहे. काय म्हणतो आम्ही. हा आपला हा कोणता पॉइंट आहे रे. या टेकडीवर जायचा हा पॉइंट आहे ना. इथून पण बऱ्यापैकी मस्त केलेलं इथे बघू शकता. इकडे मंगळा देवी डाव्या साईडला आणि हा समोर पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे इथून पुढे ना. जोरात पावसाने स्वागत केलेलं आहे बऱ्यापैकी. रोड एकदम टकाटक मध्ये आहे. आम्हाला असं वाटतं आपण थांबूया का, रेनकोट घालायचं का. बसायला कसलं मस्त केलंय ते. काय वाटतं अभि. जोरात पाऊस आलाय, जरा रेनकोट घालू. थांब, गाडी थांबू. आम्ही मध्येच थांबलोय. जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. अभि काय म्हणतो, जर्किंग घालायचं का नाही. घालायचं तर गॉगल घालून जर्किंग. गाडी काढा जर्किंग. आपलं जबरदस्त असं वातावरण तयार झालंय. ठीक आहे, जर्किंग काढा. चला जर्किंग घालू. तुझं पण आणलंय ना जर्किंग. तेच जर्किंग घालून घेऊ पहिले. त्याच्यामुळे आम्ही जर्किंग परत ठेवतोय वगैरे. ठेवून टाक. इथे हे लोक ह्याला आलेत काय रनिंगला. पण 4 व्हीलर घेऊन का आलेत. मॉर्निंग 4 व्हीलर मधून ते बसायचं. स्टार्ट अगेन. मी तर फर्स्ट टाइम चाललोय अजिंक्यताऱ्यावरती. कोणाला विश्वासच बसणार नाही. साताऱ्यातला असं पहिल्यांदा अजिंक्यताऱ्यावरती जवळपास 32 वर्षानंतरचा. पहिले 10-15 वर्ष सोडूनच दे. चालायला येतच नाही. रस्ता खतरनाक केलेला आहे. कुठंच असा प्रॉब्लेम येणार नाही. 4 व्हीलरला सुद्धा आरामशीर आपण 4 व्हीलर करून पण वरती जाऊ शकतो. एक शॉर्ट ट्रिप आपण एका 2-3 तासामध्ये कंप्लीट करू शकतो अजिंक्यताऱ्याची. बरोबर ना. वरती काय खायची वगैरे सोय आहे का रे. काहीच नाही. खालूनच हे बघा सातारा. खतरनाक साताराचा व्ह्यू आहे इथून. खायची सोय नाही तर मग आपल्याला खालूनच खाऊन यावं लागेल ना. वा वा, काही कडक आहे रोड पण कडक आहे. व्ह्यू पण कडक आहे. साताऱ्यात काही ठिकाणी ऊन पण पडलेलं आहे, काही ठिकाणी पाऊस चालू आहे. आणि आपला सुंदर असा रोड. हा, या साईडला कास पठार, यवतेश्वर पठार. तसंच समोर सरळ गेल्यानंतर कास, बामणोली. या डोंगराच्या इथून डोंगर दिसत नाही ऍक्च्युली पावसामुळे. वरती गेल्यावर दाखवतो. अजिंक्यताराचा टॉवर आहे वरती. अख्ख्या सातारामधून फेमस दिसतो. अचानक ठरलेली ट्रिप, अचानक ठरलेला शॉर्ट असा प्लॅन. आणि आज रविवार, अभिला पण सुट्टी. काय दरड पडली आहे का इथे. दरड पडलेली आहे या ठिकाणी छोटीशी. अरे यार, जबरदस्त सातारा.
आबळ जोरात आलेलं आहे. जबरदस्त असा टर्न आहे. अरे हा त्याच्यापेक्षा डेंजर टर्न इथं आहे. इथं 4 व्हीलरचं पार्किंग आहे ना. 4 व्हीलरचं पार्किंग या ठिकाणी आहे शेवटच्या टर्नला. आणि वरती 2 व्हीलर जातात बरोबर. आणि इथून 4 व्हीलर मधून उतरून चालत जायचं ना इकडं. वरती काय ऑप्शन नाही ना 4 व्हीलर पार्क करायचा. पण बऱ्यापैकी ऑलमोस्ट आलेलो आहे वरती आता. उजव्या साईडला असे उत्कृष्ट असे नजारे. पण सध्या आपण मेन गेट दाखवायचं फक्त. त्या ठिकाणी कसं तर काम चालू रस्त्याचं छोटस. हे समोर आपलं अजिंक्यताराचं प्रवेशद्वार. या ठिकाणी आपण 2 व्हीलर पार्क करणार आहोत. हे अजिंक्यताराचं प्रवेशद्वार. हा आमचा अभि आणि हा साताऱ्याचा सुंदर असा व्ह्यू आहे. हा आपण चल जबरदस्त असं पाऊस आलाय. आणि आता वरती चाललंय गाडी लावून. आतमध्ये आल्यानंतर दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या साईडला एक छोटंसं खाण्यासाठीच एक स्टॉल आहे. तिथे आपल्याला शेंगदाणे, फुटाणे, चणे या गोष्टी भेटू शकतात. या अजिंक्यताराचा सेकंड डोर, दुसरा दरवाजा. पाऊस येतोय. ही गाडी रेनकोट आपल्या गाडीत राहिलेत. नक्की का नाही तर सगळं भिजू आपण. आजारी पडायचं नाही. ऑफिस आहेत. ठीक आहे. डोंगरावर आलं म्हटलं पाऊस तर असणारच आहे. आता हा म्हणतोय खरं वरती थांबायला जागा आहे पण त्यालाच माहिती. हे काय हा इथे होतं. आता पहिल्यांदा आपण कुठं जायचं. आता पाऊस तर उघडलाय. ही जिम आहे ना रे. ही जिम आहे. त्याच्यानंतर आपण आता मंगळाई देवी मंदिराकडे जाणार आहोत. रस्ता पूर्ण असंच आहे का दगडाचा शेवटपर्यंत. पाण्याच्या टाकी इथं कशाला केलं रे. झाडांना पाणी घालायसाठी. अरे अच्छा बांधकाम चालू आहे म्हणून. अच्छा हे तटबंदी पडलेली आहे त्याचं बांधकाम चालू आहे. परत पावसाचा या ठिकाणी आगमन झालंय. इकडे मंगळाई देवी मंदिर आणि आपण जिकडून आलो तिकडं सप्तश्री मंदिर. रविवारचे पण भरपूर लोक वरती आहेत रे. बहुतेक हे सुनाही करतात ना त्याच हे. असं समोर सरळ चालत जायचंय का. भरपूर लांब आहे रे वरती समोर पण. हे दगडाचं बांधकाम करावडचं. अच्छा हे नवीन बांधकाम आहे. ओके पूर्ण भिजलो आम्ही दोघं पण. आधी काय आमचं पाऊस प्रचंड पाऊस. सातारा म्हणजे एक तुंबाडची अवस्था झाली. तुंबाड पिक्चर बघितला असेल तुम्ही. ठीक आहे चलो बघूया आता मंगळाई देवी. अजून इकडचं रोडचं दगडी बांधकाम चालू आहे ना. अजून झालं नाहीये. इथंपर्यंतच कम्प्लीट झालेलं आहे. एकच बाबा आहेत ते एवढं सगळं काम करतोय. पाऊस परत आलाय. आधी असं वाटतं आपण जर्किंग खाली ठेवून चूक केली. हा बेस रस्त्याचा बेस भरायला चालू आहे सध्या इथे. एकदा हे काम झालं चिखलाचं टेन्शनच नाही काय. अरे इथं दररोज गर्दी असते का असे सुट्टीला फक्त. रोज एवढे लोक येत असतील ना. आणि नवरात्रीमध्ये तो उत्सव असतो ना. मंगळाई देवीचा उत्सव 9 दिवस. आपण येतो एक दिवशी पहिल्या दिवशी. मंगळाई देवीची कमान या ठिकाणी आलेली आहे. पहिलं अरे अभि पाय घसरत आहेत जबरदस्त. पाय बघून टाकायचे. नेक्स्ट टाइम आलं मला वाटतं की रोड रेडी असेल.
काय म्हणायचं तुला? किल्ले अजिंक्य तारा श्री मंगळाई देवी नवरात्रोत्सव मंडळ सातारा. ही आहे मंगळाई देवीची कमान. आणि इकडे रोड कुठे जातो? अभि दक्षिण दरवाजा. अच्छा, इकडे दक्षिण दरवाजाकडे रोड जाते. चला आपण आता बघूया इथं काय. इथे कोणती तरी इतिहासकालीन वस्तू आहे. राजवाडा असावा मे बी, है ना? किती लेअरचं बांधकाम आहे, जबरदस्त असं बांधकाम आहे. त्याच्या आत जाऊ शकतो? हा, बघू का जाऊन आत? काय नसेल ना? अच्छा, इथे काही नाही आहे. चलो आपण आतूनच जाऊया. मोस्टली तर भरपूर पायऱ्या उतरून जायचं आपल्याला. मला वाटलं मग अशी कमान आली म्हटल्यावर ते आला असेल. हवा पण जोरात सुटली. काय जबरदस्त या ठिकाणी बांधकाम आहे, इतिहासकालीन बांधकाम तुम्ही बघू शकता. क्लासिक. अच्छा, इकडे मंदिर आहे असं दिसतंय. आपले पाय जपून टाका, घसरतोय. सरळ जायचंय का इकडे जायचं लेफ्ट साईडला? आणि इकडे कुठलं मंदिर आहे मग? डाव्या साईडला एक मंदिर आहे. ठीक आहे, बघूया आपण. ते तुम्ही बघू शकता. इथे अजून एक मंदिर आहे. अच्छा, तळ्यापाशी पोचलात का? लोक भरपूर आहेत आज. मागं पण आता आपण एक फॅमिली बघितली, लहान मुलांना घेऊन आलेली. वाचलाय आता, रेकॉर्ड करायला पाहिजे होता. जबरदस्त असं फनी व्हिडिओ झाला असता आधीचा आमच्या. दोन्ही साईडला दोन तळे आहेत. इकडे एक तळे आणि इकडे एक तळे. अभि, तुझं काही खरं नाही आज. त्याच्यामध्ये खेकडे आहेत. अच्छा, इथंच मासे पकडायला जातात का लोक? अरे जबरदस्त पाणी, जबरदस्त नजराना या ठिकाणी झालं. ते काय आहे समोर? तर मोठं तळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी अजून एक तळ. आपण इकडे पण जाऊयात. चला आधी जरा तू जरा जपून जा. 2 वेळा वाचलं तर पडता पडता. इथून जायला जागा आहे का? इकडून जाऊ का? असं इकडून जाऊ आपण. हा चल. आणि मग इकडून येऊ. खूप पडले ते. इकडून जाऊ आणि इकडून येऊ. दुसऱ्या तळ्याकडे चाललो. इकडून आपण मंदिराकडे जाणार आहे. हळू घसरते. इथून पाण्याचं आतमध्ये यायचं चालूच आहे. इनकमिंग. अच्छा, इथं ब्रिज होता हा. आपण त्या ब्रिजवरून उतरून त्या तळ्यातलं पाणी या तळ्यात येतं इकडे. चल व्हिडिओ. जबरदस्त स्थळ भरले. मला वाटतं या तळ्यातच खाली एक प्रकारे धबधबा चालू झाला असं. काय म्हणायचं? भरपूर लोक आज या ठिकाणी आले आहेत. सुंदर आणि रम्य वातावरणाचा पाणी. हाच मेन पॉइंट आहे अजिंक्य ताराचा फोटो काढण्याचा. लोक फोटो काढण्यासाठी कसे ते बऱ्यापैकी. नंदी महादेवांचा नंदी या ठिकाणी आहे. मला तिथं समोर काहीतरी असावं. अच्छा, इथून हे जे पाणी येतं त्याचा पुढे जाऊन धबधबा तयार होतोय. बरोबर ना? साताराचं परत एकदा त्याला मंदिर तुम्हाला दाखवतो. इथून एकदम मस्त असा व्ह्यू दिसतोय. हे आहे साताऱ्यातील फुटका तलाव. आणि ही मग अशा मी चुकीच सांगितली, भवानी नाही, ही न्यू इंग्लिश स्कूल आहे. बरोबर ना अभि? भवानी शाळा ॲक्च्युली इकडे आहे. LBS भवानी.
तर आपण साताऱ्याचा नजराना बघून आपण पुढे जायचं आहे. आपल्याला ते मंगळादेवीचं मंदिर आणि ते अजिंक्यतारा हे जे नाव लिहिलं ना किल्ल्यावरती ते बघायचं महत्वाचं. मला वाटतंय पुढे बघून हवा थोडी कमी झाली ना अभि. हवा थोडी कमी झाली. अरे वा, काय जबरदस्त असं लॉन तयार झालं या ठिकाणी. आपला अजिंक्यताराचा एक बुरुज आहे. ठीक आहे. अजिंक्यतारा हा किल्ला असं काहीतरी वेगळं. एकदम कडनी रोड आहे रे. बुरुजावरून बघू शकता एकदम रस्ता जो आहे हा बुरुजाच्या वरूनच केलेला आहे. अच्छा, इथे आलो आपण आहे बाबी. त्याच्या समोर आहे ते अजिंक्यतारा हे लिहिलेलं नाव आहे जे आपल्या अख्ख्या सातारामधून आणि कुठूनही दिसतं बाहेरून. ते आपण पोचलेलो आहोत. पाय टाकताना फक्त जपून टाकायचं. तर शेवाळ्याला बऱ्यापैकी पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय म्हणायचंय अजून बाकी. हे मंदिर अभि इथं आहे ना, मंगळादेवीचं मंदिर. इकडून एक रोड आलेला आहे. या ठिकाणावरून पूर्ण सातारा दिसतो. तर असा हा आपला सातारा. जबरदस्त असा नजारा आहे साताऱ्याचा. आणि हा आपला अजिंक्यतारा. ठिकाणी फोटोशूट चालू आहे एकट्याच. आधी अरे मला पण घे फोटो मध्ये. सेल्फी. आणि या अजिंक्यताराच्या पाठीच्या शेजारीच हे आपलं मंगळाई देवीचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी नवरात्रीमध्ये पूर्ण 9 दिवस उत्सव चालू असतो. हा अखंडाचा अजिंक्यतारा किल्ल्याचा जो बुरुज आहे त्याच्यावरूनच रोड केलेला आहे. अच्छा, इथून पायऱ्यात उतरायला हळू तर आधी. पावसाने एक विश्रांती घेतली आपल्याला अजिंक्यतारा एक्सप्लोअर करेपर्यंत. एक खूप चांगलं झालेलं आहे. एकदम मोठं. उतरताना थोडं काळजीपूर्वक उतरायचं इथून, कारण तुम्ही बघू शकता पायऱ्या एकदम अशा हाईटला आहेत. हे आपलं अजिंक्यताराचं मंगळाई देवी मंदिर पण उघडलेलं आहे आपलं. पहिले आपण दर्शन घेऊन येऊयात. ठीक आहे, चप्पल या ठिकाणी चप्पल काढून आपण दर्शन घेऊन येऊयात. अशा प्रकारे आपण मंगळाई देवीचं दर्शन करून आलेलो आहोत. एकदम शांत असं वातावरण आहे आतमध्ये. आता आपण या साईडला जाऊयात. या साईडला बघूया काय काय. आणि इकडूनच आपण अभि बाहेर जाऊ शकतो ना रे. जबरदस्त असं मंदिर आहे. दक्षिण दरवाजा या साईडला आहे का या साईडला आहे? अच्छा, इकडंच आहे. मग इकडून जाऊ शकतो ना. खतरनाक असा रोड आहे. अभि आपण इकडे जरा बघूया, इकडून वरती जाऊन कसं दिसतं ते दाखवूया. मला वाटतं या साईडला सगळा कोरेगाव त्या साईडचा भाग आहे बरोबर, जो की आपल्याला नवीन सातारामध्ये घेऊन जातो. अच्छा, या ठिकाणी अभि बिबट्यांचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे ना रे. अच्छा, कुठं इकडं झाडीच तेवढी. मला वाटतं हा बॉम्बे रेस्टॉरंट चौकचा हा ब्रिज आहे बरोबर. आणि सरळ
कोरेगाव, या साईडला रहिमतपूर, कराड, कोल्हापूर, या साईडला कोरेगाव, या साईडला फलटण आणि या साईडला पुणे, पुणे मुंबई. ठीक आहे, चलो बघूया अजून पुढं काय काय. इकडून नको का, इकडून जायचं, गाडी इकडे आहे ना आपली. ठीक आहे, गाडी आमची या साईडला आहे, त्यामुळे आम्ही तिकडं न जाता इकडून जायचं ठरवलंय. जरा पाय जपून टाकायला लागणार आहे. पावसानं साथ दिल्यामुळे सगळं एक नंबर झालेलं आहे. आपल्याला फिरता आलंय विदाऊट जर्किंग. आम्ही जे जर्किंग आणलेलं तो आमचा अभि गाडीत ठेवून आलाय. आता काय बोलायचं आधीला. हिरवगार असं गवत आहे या ठिकाणी, सगळीकडे हिरवेगार चादर पसरलेली गवताची. अजिंक्य तारावर मला वाटतं अभि उन्हाळा सोडला तर सगळ्या दोन्ही ऋतूंमध्ये एक नंबर वातावरण आहे. इथून एक रोड जातो अभि वरती कुठेतरी, तर एक महादेवाचं पण मंदिर आहे ना या साईडला. नक्की इकडंच आहे का माहित नाही पण आहे. पक्ष्यांना पाहण्यासाठी लोकांनी एक नंबर सोय केलेली आहे. असे ज्यांना शक्य आहे त्यांनी, आता आम्ही काय आणलं नाही म्हणून सोबत, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्य प्राण्यांसाठी सोय जमेल तेवढी करायची आहे. बांबूची झाडं, हा नवीन सातारा पण म्हणू शकतो. अच्छा. शांतता एवढी आहे की शांततेचीच भीती वाटायला लागली आता. जंगली जनावर नसतील ना अभि पुढे नक्की. वातावरण कडकडीनेच रोड चाललाय ना रे. हो हो, शेवटपर्यंत. दक्षिण दरवाजाकडे जा. लक्षात आहे ना. हो, दक्षिण दरवाजा बघून जाऊया ना. झाडी का नसणार इथं बिबट असलंच पाहिजे रे. आहेच इथे, आहेच इथे. प्रसन्न असं जंगल या ठिकाणी खूप छान वाटतं. साताऱ्याचं सौंदर्य अजिंक्य तारा. अशा तऱ्हेने सगळं हिरवगार झालेलं आहे. अजून अभि दक्षिण दरवाजा लांब आहे का? अक्षरशः खरंच भीती वाटायला लागली. दोघंच आम्ही, जे मगाशी सगळे लोक होते सगळे कुठं मागच्या साईडने रिटर्न गेलेले, तिकडे कोणच नाही आले. ते आता ॲक्च्युली दोघंच आले. हे बघा डायरेक्ट खाली दरी. आम्ही पूर्ण डिस्टन्स मेंटेन करून चाललेलो आहे दरीपासून, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. जबरदस्त हिरवाईने नटलेला हा अजिंक्य तारा. पक्ष्यांचा किलबिलाट. जेव्हा जेव्हा व्हिडिओ बंद असतो तेव्हा आमचा अभि घसरतो जबरदस्त. पडता 2 वेळा वाचला तर म्हणून मी व्हिडिओ चालू ठेवलाय. आता जोपर्यंत अभि पडत नाही तोपर्यंत व्हिडिओ काही बंद करत नाही मी. अभि जाऊया आता असं वाटतंय, कारण की अजून 5 मिनिटं म्हणतो दक्षिण दरवाजाला आहे. आपण गाडी खाल्लं लावत आपलं उशीर झाला.
मला ॲक्च्युली थोडी घाई आहे घरी जायची, पण आता आलोय तर फिरून घेऊ. आणि माणूस हा एकाच व्यक्तीला जास्त घाबरतो लग्नानंतर. त्यासाठी मला जरा गडबड आहे घरी जायला. कुठे? बिबट्याचं घर. ह्या डोंगराला बिबट्याचं घर म्हणतो आम्ही, कारण प्रचंड अशी झाडी आहे आणि प्रचंड अशा झाडींमध्ये जंगली प्राणी असणं हे साहजिक आहे. एकाचंही पाऊल या ठिकाणी उठलं नाहीये, म्हणजे मला असं वाटतं आजच्या दिवसात तरी आपण दोघंच आलो इकडं. अच्छा, हा दक्षिण दरवाजा आलाय का समोर? ओके. अच्छा, हे टेकडी आहे. दक्षिण दरवाजा इकडून खाली आहे असं त्याचं म्हणणं आहे. परत एकदा आपण एका सुंदर अशा पॉईंटवरती आलेलो आहोत, जिथून आपल्याला नवीन सातारा, हे बिबट्याचं घर आणि हा सातारा अजिंक्यताराच्या मागच्या बाजूचा, या ठिकाणी शेंद्रे, सोनगाव हे गाव आहे. तिकडे आपण बघू शकता NH40 नॅशनल हायवे हा कोल्हापूर कराडच्या दिशेने जातो. मला साताराचं कचराचं हे ना डेपो, सोनगाव कचरा डेपो, साताराच्या मागचा भाग. आणि हा आहे आपला सज्जनगड, श्री समर्थ रामदास स्वामी यांचा. चला रिटर्न जाऊया. अभिचं असं म्हणणं की ते एक फोटो झाला पाहिजे. घ्या अभि, हा जरंडेश्वर, हा एक जरंडेश्वर. दक्षिण दरवाजा आलेला आहे फायनली. अभिने मला दक्षिण दरवाजापर्यंत आणलेलं आहे. हा आहे अजिंक्यताराचा दक्षिण दरवाजा. इथून पण एक रोड खाली जायला आहे, जो की तुम्हाला या मागच्या साईडच्या भागामध्ये सोडतो जंगलामधून. अजिंक्यताराचा दक्षिण दरवाजा. आपण इकडून जायचं ना अभि? चलो चलते हैं. नेक्स्ट वीकेंडचा प्लॅन काय आहे आपला? कास बामणोली, बरोबर. अच्छा ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट वीकेंडला आल्यानंतर आपण सज्जनगडावर जाऊया. ठीक आहे. हे साताराचे कचरा डेपो. परत एक तळ आहे का इथे? रोड आहे ना जायला? आता ह्याचं असं म्हणणं आहे इथं सगळं पाणी साचलंय. रोड आहे का नाही ते चेक करायचंय. आहे का? एकदम छोटासा असा रोड आहे. आहे दिसला तर आहे थोडं थोडं. चलो हळू चला. जे मगाच्या पासून मी वाट बघतोय व्हिडिओ द्यायचं ते घडू नये. हाच तो माणूस जो मला साताऱ्यातल्या सगळ्या गोष्टी फिरवून दाखवतो. काय म्हणायचं अभि? हळू ऐला एक मिनिट. जबरदस्त घसरतं या ठिकाणी. मी तर चलो. मोरांचे आवाज काय क्लास येतात डायरेक्ट खाली. छोटासा पण सुंदरसा असा. अभिचं असं म्हणणं आहे की बिबट्या दिसल्यानंतर काय अवस्था होईल. अभि बाबा रविवार एक तर आज सगळ्यांचाच नॉनव्हेजचा दिवस आहे, त्यामुळे चांगलं बोल जरा. आलेलो आहे आम्ही परत टॉप वरती. चलो आता हवा साहजिक आहे, हवा सुटणं
या ठिकाणी हवेच्या ह्याच्यातून तुम्हाला माझा आवाज येत असेल का नाही पण मला माहित नाही, पण जबरदस्त हवा चालू आहे. नेक्स्ट टाइम आपण माईक घेऊन जाऊ अभि. फुल हवेने मोबाईल वगैरे सगळं हात. झाडं बघू शकता कसले हालतात, जबरदस्त हवा या ठिकाणी. खूप जोरात जोरात झाडं हालत आहेत. माझा आवाज पण मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल. अभि तुझ्यापर्यंत आवाज येते का अभि? हो 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 हो, हळू हळू हळू. व्हिडिओ पण तुम्हाला हालत असेल. वाचलाय परत एकदा अभि आमचा वाचलाय. अभिचं आज नशीब आहे, काही करायचं अभि, आपल्याला पडायचं नाहीये. नाहीतर तुझी काकी तुला माहितीये, तुला पण धोपटेल मला पण धोपटेल. काकी म्हणजे आमची मम्मी. जवळजवळ आपण अभि अख्ख्या अजिंक्य ताराला राऊंड मारून आलो असतो ना बुरुजांवरून, बरोबर ना? अजून आपण मधला जो अजिंक्य ताराचा पार्ट तो काहीच आपण बघितला नाहीये. हळू याच्यातून दगडातून रस्त्यातून वाट काढायची म्हणजे पूर्ण खराब झाली माझी. नको ओल्ली करू. काय करतोय? पाय धुतोय. मी पण धुऊ का? येरोळ आहे तिथं, त्याच्यावरच पाय दिलाय. कधी येऊ शकतो. त्या पाण्यामध्ये एक छोटासा साप होता, त्याच्यावरती साहेबांनी पाय धुण्याचं धाडस केलेलं आहे. हे जर त्याला माहित असतं तर मला नाही वाटत त्याने धाडस केलं असतं का अभि? अरे हे साठलेले पाणी असतं त्याच्यात मोस्टली असतातच येरोळे. चावत नाही ते, पण ते डेंजर असते. चलो आपण अजून चालतच आहे. किती वेळ. हे वारुळ बघा, सापाचं घर आपण याला म्हणतो. जबरदस्त तसं घर केलेलं तयार. हळू. अभिने आमच्या स्पीडअप घेतलेला आहे तर सध्या मी पण त्याच्या मागे मागे पळतो. पाय जरा जपून टाका अभि. अभि आज तारीख काय? रविवार 29 जून. इथं पण एक स्थळ आहे. रविवार 29 जून रोजी आपण सकाळी बरोबर 10 वाजता निघालो होतो वरती यायला, आणि आता बरोबर 11:30 झालेले. आपल्याला घरी जायचा टाइम झालेला आहे. जाता जाताच आम्हाला ते जे आम्ही मगाशी म्हणत होतो ना, एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दिसलेलं आहे. महादेवाचं मंदिर, त्याच्यासमोर नंदी, आणि त्याच्यासमोर छान सुंदर असं एक तळ आहे. इथं पण जबरदस्त असं ऊन पडलेलं आहे. आकाश पण झालेलं आहे, पूर्ण ढग गेलेले वाऱ्याने. काय सांगतात ना, तिकडून येऊ शकतो परत. चला आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे गाडीच्या दिशेने. बघूया किती वेळ लागतो घरी पोहोचायला. रोड तर जबरदस्त आहे. साईडनी पूर्ण दाट असे गवत, मधूनच ओलसर झालेला रोड, ज्याच्यात पाणी पण साचलेलं आहे. हिरवागार गवत, त्याच्यामधून रोड, आणि फुल हवा. पाय जपून टाका. चल तू पुढं. पायाची काय अवस्था झाली आधीची, पूर्ण चिखल. सातारच्या मागची सुंदर अशी छोटी छोटी गाव आहेत. MH11 राजधानी सातारा. आपण आता रिटर्न आलो ना अभि ऑलमोस्ट. ठीक आहे, ते समोरचं जिम आहे, जी मगाशी आपण आल्या बघितली होती.
पाऊस आला म्हणून तिथं थांबलेलो आणि तिथून मला वाटतं निघाल्यापासून परत पाऊस आलाच नाही है ना, कुठंच नाही आला आणि उलट ऊन पडले. काय रे खेचर का? हा बऱ्यापैकी उघडले. चला अभि आपण जाऊया आता. ऑलमोस्ट नाही आम्ही 90% अजिंक्यतारा हा बॉर्डर वरून कव्हर केलाय, म्हणजे बुरुजावरून कव्हर केलेला आहे. आमचा अभि अजिंक्यतारा दाखवायला घेऊन आलेला. काय गवत आहे जबरदस्त. आलो आपण फायनली ज्या रोडने आपण सुरुवात केलेली त्याच रोडला पोचलेलो आहे. असं तऱ्हेनं आपण माघारी हाच मगाचा जो दगडाचा रोड नवीन केलेला रोड. ही जिम ते मंदिर आणि मंदिराच्या उजव्या साईडने खाली जायला आपल्याला गाडीकडे जायला रोड आहे. महादेवाची पिंड या ठिकाणी. ऐला माकड येत रे अभि तो की समोर तिथं माकडे समोर बसलेले. त्यांच्यापासून जरा जपून जायचे. हिसकावून घ्यायची सवय असते त्यांना. दिसलं का छोटे छोटे माकडे या ठिकाणी बसले. पण खायला काय नाही आणलं त्यांच्यासाठी. हे अभि उचकू नको त्याला. हौसले आमच्या अभिला. मागं लागलेलं नाही इथून पळायला पण यायचं नाही. आता आपण रिटर्न आलो. ऑलमोस्ट रिटर्न गेट पर्यंत अजिंक्यताराच्या दरवाजापर्यंत. मुख्य हा आहे दुसरा दरवाजा आपला छोटासा. अशा प्रकारे आम्ही अजिंक्यताराच्या बाहेर आलेलो आहोत. फायनली गाडी कशी आलं. गाडी कुठे हवी आलेलो आहे. फायनली आपला अजिंक्यतारा हा किल्ला बाहेरून एक्सप्लोर करून झालेला आहे. आतून अजून आपण काय बघितलंच नाही. बरोबर जर्किंगची गरज लागलीच नाही ना. गरजच नाही. चलो फायनली आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. भेटू आता आपण. मला वाटतंय कास्टच्या वेळेस भेटूया. आता गाडी मला वाटतं ना आधी चालू करायची गरज असेल. अरे मला घे. गाडी चालू करायची गरज नाही लागणार आहे आपल्याला. ऑलमोस्ट सातारा सिटीत पोहोचेपर्यंत तरी. बरोबर ना. फक्त ब्रेक लागेल ना. नाही लागलं तर आपण चलो बाय बाय अजिंक्यतारा. चलो मित्रांनो आपण चाललोय माघारी साताऱ्यात.